पण ही बच्ची मराठी माझ्या मागेच फिरते मित्रांनो. काय करायचं आता सांगा. हे बाय बा मी तिथे जातो का माझ्या मागेच फिरताय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉग मध्ये. तर आज आपण मसावत गावात आहोत. मसावत गावात मी उभा आहे आता. तर इथं मला पोचायला मसावतला पोचवायला मला रात्री 2 वाजले होते. रात्री 2 वाजता मी मसावतला पोचलोय. तर 2 वाजता मसावतला पोचलो तर तिकडे एक नवरदेवाचं गोडाऊन आहे, तिथं शेडमध्ये होतो आम्ही. तिथं झोपलो होतो रात्री. तर लगेच सकाळी 6 वाजता उठलो मित्रांनो. आंघोळ वगैरे केली. सगळ्या पोरांनी आंघोळ वगैरे केले, सगळे फ्रेश झाले. नंतर डायरेक्ट इथं आलो आम्ही. इथं 7-8 वाजता आलो इथं. तर एक राऊंड गावात वाजला आणि परत इथं वाजला अजून एक राऊंड. 2 राऊंड झाले. आता 3रा राऊंड वाजवावं लागेल मित्रांनो आपल्याला, कारण की इथं किरकोळ कार्यक्रम असतात ते वाजवावे लागतात. तर आता बाकीचे कार्यक्रम झाले. आता दुपारचे 2 वाजले असतात, नाही दुपारचे 1 वाजता आहे मित्रांनो. तर अजून कार्यक्रम बाकी आहे, जेवण पण बाकी आहे सगळ्या पोरांचे. आता सगळे पोरं जेवायला जातील. काही गेले जेवायला आणि काही गावात गेले असतील. तर आता थोडासा गॅप आहे वाजवण्याला. मग नंतर वाजवू आपण जेव्हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा. तर बघत राहा ब्लॉग मित्रांनो. आजचा ब्लॉग पण छान होणार आहे, कारण की काल आम्ही लासलगावला होतो, विंचूरला होतो वाजायला. तर डायरेक्ट परस्पर आम्ही मसावतला आलो. डायरेक्ट रात्रीमध्येच आलो मसावतला. 2 वाजता पोहोचलो. इथं शेडमध्ये झोपलो होतो आम्ही. झोप पण व्यवस्थित झाली नाही कंटिन्यू. पण मी फक्त तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय मित्रांनो, कारण की खूप स्ट्रगलचं काम आहे. कारण की गाणी पण बनावं लागतात, सगळं सेटिंग पण बघावं लागते आणि ब्लॉग पण बनावं लागतो. तुम्ही समजू शकता. आणि वरून ऊन पण आहे आता. तेव्हा पहिले हिवाळा होता, आता उन्हाळा चालू झाला आहे. कारण की उन्हात ब्लॉग तयार करावं लागतात आपल्याला. तर तुम्ही समजू शकता माझी तब्येत पण बिघडू शकते मित्रांनो. तर बघत राहा, काय हरकत नाही, फक्त तुमच्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही, आपले मसावतचे अजय दादा आहेत, ते पण आपल्या सोबत आहेत आता. आणि इकडे बघू शकता यांचा पण चॅनल आहे, आर्टिस्ट वैभव असं यूट्यूबला चॅनल आहे त्यांचा. तर त्यांच्या चॅनलला पण तुम्ही जाऊ शकता आणि बघू शकता. ते बँडचे व्हिडिओ टाकता गाण्यांचे. तो चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता. नक्की भेट द्या मित्रांनो. तर आता बघत राहा ब्लॉग. आजचा ब्लॉग पण छान होणार आहे. ठीक आहे. तुंगनकर कुठे गेले? तर बघा मित्रांनो, तुंगनकरांचे फॅन आहेत ते अजय दादा. त्यांना तुंगनकरला आवडून राहिले. तर त्यांनी आपले 2-3 ब्लॉग बघितले. त्या ब्लॉगमध्ये तुंगनकरांनी एकदम भारी ॲक्टिंग केली आहे, म्हणून ते त्यांचे फॅन झाले अजय दादा. तर त्यांची जोडी एकदम जमलेली आहे. बघू शकता तुम्ही मसावतमध्ये डायरेक्ट तुंगनकरांचे सगळीकडे फॅन होऊन गेले मित्रांनो. तुम्ही पण तुंगनकरांचे फॅन असतील तर नक्की त्यांच्या सोबत तुम्ही फोटो काढू शकता, काही टेन्शन नाही आहे. हे बघा आपली बँडची फॅमिली काय खाते. गोला, बनारसी गोला. कितने का गोला भाई? 5 का 10 का आहे ऐसा. आपले सगळे पोरं एन्जॉय करते. आता उन्हाळा लागलाय, आता उन्हाळ्यामध्ये हेच चालेल सगळीकडे. इकडे बघू शकता रसवंती आहे, हा दादू आहे. दादूंचे बी फॅन आहे ते. आमचे अजय भाऊ आहे. जोरात त्याने कष्ट केला होता, त्याने बुटा घेतले. त्याला त्याच्या घरच्यांनी बोलून तिथं सोडला होता. तर मित्रांनो, आपल्याला इथं संध्याकाळची नाईटची टाळी आहे. हे बघू शकता, इकडे मंडपचं डेकोरेशन चालू आहे. नाईटचं मॅरेज लग्न आहे. तर हे नाईटचा कार्यक्रम वाजून आपल्याला परत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला मांडवाला जायचं आहे, कर्याला. करं माहिती असेल तुम्हाला, सटण्याजवळ करं म्हणून गाव आहे. तिथं कर्याला आपल्या मांडवाचा कार्यक्रम आहे. तर इथून रात्री वाजून लगेच आपल्याला तिथं जायचं आहे मित्रांनो. इथं कमीत कमी 10 वाजून जातील आम्हाला, 10-11 वाजून जातील. आणि तिथं पोचायला आम्हाला डायरेक्ट सकाळ होऊन जाईल मित्रांनो. पहाट होऊन जाईल. तिथं पाठीचे कमीत कमी 4-5 वाजून जातील तिथं आम्हाला पोचायला. तर डायरेक्ट जाऊ तिथं, लगेच फ्रेश व्हावं लागेल आम्हाला. आंघोळी वगैरे करावं लागतील सगळ्या पोरांना. लगेच आम्हाला करायला जावं लागेल मित्रांनो. तर खूप रिस्कचं काम आहे. इथून जायचं डायरेक्ट सकाळी पोचणार, झोप पण नाही होणार, तसं काही नाही. तर आपल्याला करायला मांडो आहे उद्या, लक्षात ठेवा मित्रांनो. तुंगनकर बघू शकता मित्रांनो, तुंगनकर गप्पा मारताय आपले मसावतचे मित्रांशी. काय म्हणताय? रात्री म्हटलं दोघं बसवले होते ते, वाट पाहत होते आपले. हा.
हे आले का नाही हे वाट होते. अच्छा. त्याच्यामुळे मग टाईम झाला आम्हाला. त्याच्यामुळे सकाळला सांगितलं आंघोळ बिघोळ कर घ्या, सगळं सर्विस करू मग परत लागू वाजायला काही इकडे तिकडे करून. अच्छा. तर मित्रांनो आपण शार्पिनची गाडी पण आणली, ती तिकडे शेडमध्ये लावली. संध्याकाळी तिचं काम राहील तेव्हाच लाइटिंग लावावं लागेल. आणि आपली बँडची गाडी इथं दिसत नाही, कुठे गेली? बँडची गाडी कुठे आहे? इकडे का? हा तिकडे बघू शकता मित्रांनो, तिकडे बँडची गाडी आहे आपली, दिसली का? ती बघा तिकडे सावलीमध्ये लावली गाडी. तर मित्रांनो आम्ही गावात आलोय मसावतच्या गावात. तर चौकीमध्ये एक बँड चालू होता, तिकडे बघू शकता तुम्ही. रहीम बँड चालू आहे. आज लग्न आहे, तिकडे नवरदेव तयारी करतो त्यांचा. तर इथं सहज आम्ही फिरायला आलो, नाश्ता करण्यासाठी आलो होतो. चला म्हटलं बँड बघून घेऊ. तर ही सगळी चिल्लर पार्टी बघू शकता तुम्ही मसावतची, सगळे माझ्या मागे फिरते बघू शकता. मित्रांनो त्यांना खूप मजा येते ब्लॉग मध्ये ते वाजवत आहेत. मी ना भाऊचा खूप मोठा फॅन आहे. लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बघू शकता मित्रांनो, एकदम खानदेशमध्ये बँडचं एकदम येड आहे, म्हणजे एकदम खूप नादच खूप आहे. सगळे बँड प्रेमी आहेत मित्रांनो खानदेशमध्ये. तर मित्रांनो फायनली सगळी तयारी झाली. इकडे बघू शकता तुम्ही, मागे पण बघू शकता तुम्ही, तिकडे सगळी तयारी झाली. संध्याकाळचा टाइम झाला आहे, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता लगेच आम्ही वरात वाजणार आहोत, म्हणजे नवरदेवाची मिरवणूक वाजणार आहोत. तर हे बघू शकता आजूबाजूला सगळ्या गाडीला फुगे लावले आहेत मित्रांनो, फक्त समोर बाकी आहेत. म्हणजे समोर लावले नाही आहे कारण की शार्पी आहेत समोर, म्हणून आम्ही लावले नाही. तर आता थोड्याच वेळाने मिरवणूक चालू होणार आहे मित्रांनो. नवरदेव आम्हाला गावात घेऊन जायचं आहे, तिकडे मंदिराकडे पारवर घेऊन जायचं आहे नवरदेव. तिकडे नवरदेव वाजत गाजत तिकडे येणार आहे मंडपात. बघू शकता तुम्ही नाईटचा प्रोग्राम आहे हा. काल आम्ही म्हणजे सकाळी आलो होतो, तर आता नाईट वाजून लगेच आता आपल्याला परत ताराबादला जायचं आहे. सकाळी होऊन जाईल आपल्याला, सकाळी पोहोचू आपण ताराबादला. तर आता लगेच सुरुवात होते वाजायची. बघत राहा मित्रांनो ब्लॉग. तर मित्रांनो संपूर्ण तुम्ही माहोल बघू शकता. तर लगेच आपण आता सुरुवात करणार आहोत वाजायची. तिकडे बघू शकता नवरदेवाचं घर आहे, तिकडे तयारी करतायत. तिकडनं आता परत आता गावात जाईल, तिकडनं परत रिवर्स मंडपाजवळ येणार आहे. तर सगळी व्यवस्था आता कंप्लीट झाली. बघू शार्पी लावली गेलेत, शार्पी वगैरे सगळं लावले गेले आणि आपली बँडची मंडळी सगळी रेडी आहे. फक्त आपल्याला वेळ येते, जेव्हा येतील लगेच आपण स्टार्ट करून लगेच वाजवण्यास सुरुवात करू मित्रांनो. रामपेठवाले पण सज्ज झाले आहेत आणि मी पण रेडी आहे. तर बघत राहा मित्रांनो ब्लॉग. ड्रायव्हर साहेब पण गाडीमध्ये बसले आहेत. सेटअप पण लावला गेला आहे, सगळं कम्प्लीट आहे. फक्त वाट बघतोय आम्ही नवरदेव येण्याची. तर नवरदेव साहेब आले का डायरेक्ट मग वाजवणं चालू होऊन जाईल. आणि चिल्लर पार्टी बघू शकता ती माझ्या मागेच फिरते. तिकडे सगळे पब्लिक बघू शकता तुम्ही आजूबाजूला. रथ पण लावलंय मित्रांनो, रथ पण लावलंय आणि सगळे आपली फॅमिली बघू शकता. बँडची थांबलेली आहे, हे बघू शकता नाचताय सगळे. सध्या आम्ही आता मसावत मध्ये आहोत. मसावत माहिती ना तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण गाडीला फुगे लावलेत. एकदम खूप छान पद्धतीने फुगे लावलेत आपण. पूर्ण कॅबिनला पण आहे, कॅबिन जवळ पण फुगे लावलेत. समोरून आपल्या गाडीचा लुक बघू शकता तुम्ही मित्रांनो. स्वर संगीत बँड ताराबाद, भारत बेनचा लोगो पण बघून घ्या.
चारी साईडवरून गाडी बघू शकता तुम्ही. सरका पाऊले रथ पण लावलंय मित्रांनो. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि तिकडे पाहुण्या मंडळींना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तिकडे स्टेज आहे समोर.
मित्रांनो आपला कार्यक्रम संपलेला आहे, आपला वाजायचा कार्यक्रम संपला आहे. तर बघू शकता तुम्ही शार्पी उतरवताय, आता क्रॉसिंग करताय. तर आता 5-10 मिनिटं झाले बंद होऊन, एकदम पुरे गर्दी करताय. तिकडे बघू शकता तुम्ही गाडीला लावले होते फुगे, ते सगळे काढून राहिले. तर मित्रांनो सगळे गाडीला लावले होते फुगे, सगळे फोडून टाकले पोरांनी, कारण की एकदम पुरे किती गँग आहे बघा, किती चिल्लर पार्टी बघा किती मित्रांनो. सगळे फुगे फोडून टाकले त्यांनी, सगळे फुगे फोडून टाकले म्हटलं. तर मी प्रफुल्ल पाटील निवेदन करण्यासाठी तुमचं सहत्व दिलगिरी व्यक्त करतो. नवरदेव मध्ये गेलाय मित्रांनो, बँड बंद झाली. आता आम्ही जेवण करून डायरेक्ट आपल्याला ताराबादला जायचंय. सकाळचे कमीत कमी 3-4 वाजतात मित्रांनो आम्हाला, पाठवून जायला आणि झोप पण होणार नाही, कारण की पहिले 2 दिवसापासून झोप होत नाही आमची, उद्या पण होणार नाही. तर मला इथं बोलू पण देत नाही, येते इथं बसवायचा करताय. आपले मित्र आलेत मित्रांनो, मसावतचे मित्र आहेत आपले, ते पण आलेत इथं बघायला, लग्नासाठी आलेत ते लग्नाला. तर आपल्याला लगेच ताराबादला जायचंय मित्रांनो, जेवण करून ताराबादला जायचंय. आणि यांचा जोडीदार दादूला पण घेऊन आले ते. उद्या आपल्याला मांडवाचा कार्यक्रम आहे मित्रांनो, उद्या सकाळी 7 वाजता मांडवला जायचं आपल्याला. तिकडे मला ऑर्केस्ट्रा चालू आहे म्हणून आवाज येत नाही, आणि जायचं कुठे जागा पण नाही मित्रांनो. मांडवाचा कार्यक्रम आहे मित्रांनो कऱ्याला, तिथं कऱ्याला आपल्याला सकाळी मांडवा टाकायला जायचंय. 4-5 वाजून जातील, इथून 4-5 वाजून जातील मित्रांनो आम्हाला जायला. तर 7 वाजता मांडवाचा कार्यक्रम आहे आम्हाला, पण ही बच्चे मराठी माझ्या मागेच फिरते मित्रांनो. काय करायचं आता सांगा. हे बाय मी तिथे जातो का माझ्या मागेच फिरताय. बघा माझ्या मागे आवाज नको. तर मित्रांनो लग्न लागते मध्ये आवाज येत असेल तुम्हाला, मंगलगाथांचा आवाज येत असेल तुम्हाला, तर लग्न लागतंय. लगेच जेवणाला जाऊ आम्ही. तिकडे शार्पी उतरवताय सगळे बँडवाले पोरं. तर शार्पी उतरवले का सगळे आम्ही जेवायला आलोय. पुरी लाईन लागली मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पूर्ण मोठी लाईन आहे जेवायला. तर फायनली मित्रांनो मी शार्पींच्या गाडीमध्ये बसलोय. जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. आता मी शार्पींच्या गाडीमध्ये बसलोय. तिकडे बघू शकता तुम्ही समोर बँडची गाडी चालली आहे आणि मी पण निघालोय. आपली शार्पींची गाडी पण मागे आहे, ती बँडची गाडी पुढे आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही जातोय ताराबादला. आम्हाला ताराबादला पोचायला 4 किंवा 5 वाजणार आहेत सकाळचे. तर 5 वाजता किंवा 4 वाजता आम्ही पोचलो तर आम्ही थोडीशी झोप घेणार आहोत. झोपल्यानंतर लगेच 7 वाजता मांडवाला जायचंय कऱ्याला. करा म्हणजे करा इथं मांडव आहे, कर गाव आहे, तिथं मांडवाचा कार्यक्रम आहे. सकाळी 7 ला तिथं पोचायचंय मित्रांनो.
काय 10, 15, 20 अर्धा तासाची फक्त झोप होईल. त्याच्यानंतर लगेच करेला जायचं, तिथं मानवाचा कार्यक्रम आहे. तर इथला मस्तावतचा कार्यक्रम संपलाय, निघालोय आम्ही. मी शार्मिनच्या गाडीमध्ये बसलोय, राहुल दादा पण बसलाय. ड्रायव्हर आहे, नवीन ड्रायव्हर आहे ते, बघू शकता तुम्ही, यांचं नाव लोटू. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आणि मसावतकरांना जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. आणि गाडी कशी वाजली आज मसावतमध्ये ते पण मला कमेंट करून सांगा. धन्यवाद. आज ब्लॉग इथे संपूया. गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो.